आज आपण बघणार आहोत काजू कतलीची रेसिपी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे फक्त 2 ते ही काजू 250 ग्रॅम आणि साखर 200 ग्रॅम। काजू काय करायचे तर आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे 3 तासासाठी। भिजल्यानंतर परत एकदा वॉश करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं झाकण लावून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये फक्त 2 चमच पाणी टाकायचं आहे आणि अर्धी पिठी साखर घालून हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे परत एकदा आणि त्याच पेस्टमध्ये उरलेली पिठी साखर सुद्धा घालून फिरवून घ्यायचं आहे। मस्त त्याची पेस्ट तयार होते, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। अशा स्टेजला आपली पेस्ट तयार झालेली पाहिजे। तर आपण काय करूया, नॉनस्टिकच्या पॅनमध्ये सर्व मिश्रण काढून घेऊया आणि 15 ते 20 मिनिटांसाठी स्लो गॅसवरती त्याला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पिठी साखर ही मेल्ट होईल आणि काजूसुद्धा आपलं तेल सोडत राहील। आणि असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे, जरासुद्धा थांबायचं नाही। तर आता आपली काजू कतलीचं मिश्रण तयार झालं आहे। कसं ओळखायचं तर प्लेटमध्ये काढून घ्यायचं थोडंसं मिश्रण आणि त्याची गोळी बनते का बघायची। गोळी बनलेली आहे म्हणजे आपलं मिश्रण सुद्धा तयार झालेलं आहे। तर एका बटर पेपरवर काढून घ्यायचं आहे मिश्रण आणि हाताने फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची वाफ जाईल असं। आणि नंतर मग एका बाउलमध्ये घालून मस्त मळून घ्यायचं आहे। आपला लाटण्यासाठी गोळा हा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे। तर खाली एक बटर पेपर आणि वरती एक बटर पेपर ठेवून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला किती जाड हवी किती पातळ हवी तुमच्या आवडीनुसार लाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जरासुद्धा चिकटलेली नाही आहे आपली काजू कतली। तर आपण काजू कतलीचा शेप देऊन घेऊया। तर डायमंड शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर सिल्वर पेपरसुद्धा लावू शकता, मी तर लावलेले नाही आहे। तर बघू शकता किती मस्त आपली काजू कतली तयार झालेली आहे। आता आपण प्लेटिंग करून घेऊ। तर मस्त झालेली आहे आपली काजू कतली। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। दक्कन ताट विथ समृद्धी।